नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, नोकरीमध्ये गुंतून राहण्यापेक्षा घर बसल्या शेअर बाजारामध्ये ट्रेडिंग करून पैसे मिळवणं हा देखील एक चांगला पर्याय आहे। परंतु अजिबात अभ्यास न करता या क्षेत्रामध्ये उडी मारू नये, यासाठी सुरुवातीला काही गोष्टींचं भांडवल तुमच्याजवळ असणं खास गरजेचं आहे। यामध्ये भावनिक भांडवल हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे। यामध्ये प्रामुख्याने कितीही दबावाखाली निर्णयाची क्षमता, सातत्याने शिकण्याची तयारी आणि नुकसान सहन करण्याची मानसिकता यांचा समावेश होतो। दुसरं म्हणजे सातत्याने उत्पन्न मिळवण्यासाठी पुरेसं आर्थिक भांडवल देखील गरजेचं असतं। उदाहरणार्थ 10 लाखांच्या भांडवलावरती दरमहा 5% नफा जरी गृहीत धरला तरी महिन्याला 50,000चं उत्पन्न मिळेल, परंतु बाजारामध्ये सातत्याने नफा होईलच याची कुठलीही खात्री नसते। फुल टाइम ट्रेडर होण्यासाठी केवळ शेअर बाजाराचं ज्ञान पुरेसं नाही, तर शिस्त, संयम आणि सतत अभ्यास करण्याची वृत्ती आवश्यक आहे। आपत्कालीन परिस्थितीतही स्वतंत्र फंड गरजेचा आहे। त्यानंतर नुकसान होण्याची शक्यता गृहीत धरून आर्थिक स्थैर्य टिकवण्यासाठी तयारी असावी लागते। तसेच वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीजचा अभ्यास करून स्वतःच्या ट्रेडिंगची एक पद्धत विकसित करावी लागते आणि त्यावरतीच आपल्याला काम करावं लागतं। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने भारतामध्ये फुल टाइम ट्रेडर बनण्यासाठी तुमच्याकडे किती पैसे कमीत कमी असायला हवेत आणि कुठलं भांडवल असायला हवं, तर यावरती सगळ्यात महत्त्वाचं उत्तर हेच आहे। सगळ्यात पहिलं भांडवल ते म्हणजे तुमचं इमोशनल भांडवल, मेंटल भांडवल। ते फार गरजेचं आहे। तुम्ही मेंटली स्ट्रॉंग असला पाहिजेत, कारण शेअर बाजारामध्ये रोज फायदा होतोच असं नाही, नुकसानही सहन करावं लागतं। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जर आर्थिक बाबी जर तपासायच्या झाल्या तर कमीत कमी 10 लाखाच्या आसपास तुमच्याकडे भांडवल असायला हवं, तरच तुम्ही या शेअर बाजाराच्या खेळामध्ये उतरू शकता आणि टिकू शकता। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।